नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघराशी अगदी रोज जोडलेला आहे. आपला फ्रिज आणि आयुर्वेद. तुम्ही अनेक आयुर्वेदिक तज्ज्ञांना असं सांगताना नक्कीच ऐकलं असेल की फ्रिजमधलं अन्न अजिबात खाऊ नका, ते विषासारखं आहे, त्यात काहीही सत्व नसतं. पण मंडळी, हे खरंच असं आहे का की यात काही अतिशयोक्ती आहे? चला तर मग या दाव्यांच्या अगदी मुळाशी जाऊया आणि सत्य नेमकं काय आहे ते शोधून काढूया. तर सर्वात मोठा प्रश्न हा आहे, फ्रीजमधलं अन्न खरोखरच विष आहे की आपल्यासाठी एक वरदान? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आयुर्वेदाचे मूळ ग्रंथ लिहिले गेले तेव्हा जगात फ्रीजचा शोधही लागला नव्हता. मग आजचे हे जे तज्ज्ञ फ्रीजला इतका कडाडून विरोध करत आहेत, त्यामागे खरंच काही वैज्ञानिक किंवा तार्किक कारण आहे का, की हा फक्त एक नवा गैरसमज आहे? हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला पूर्वग्रह बाजूला ठेवून दोन्ही बाजूंचा अतिशय तटस्थपणे विचार करावा लागेल. सर्वात आधी आपण पाहूया आयुर्वेदाचा दृष्टिकोन, अग्नी आणि प्राण. आधुनिक आयुर्वेदिक तज्ज्ञ फ्रिजच्या वापराला नेमका का विरोध करतात याची प्रामुख्याने ही दोन महत्त्वाची कारणं दिली जातात. यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे अग्नी. आयुर्वेदानुसार आपली पचनशक्ती ही एका प्रज्वलित अग्नीसारखी असते, ज्याला आपण जठराग्नी म्हणतो. आता कल्पना करा, एखाद्या जळत्या चुलीवर किंवा विस्तवावर जर तुम्ही अचानक थंड पाणी ओतलत तर काय होईल? विस्तव विझेल ना. अगदी तसंच जेव्हा आपण फ्रीजमधलं अतिथंड पाणी पितो किंवा थेट फ्रीजमधनं काढलेलं थंडगार अन्न खातो, तेव्हा आपला हा पचनाचा अग्नी एकदम मंदावतो. यामुळेच पचनक्रिया बिघडते आणि मग अपचन, गॅसेस किंवा पोट फुगण्यासारखे त्रास सुरू होतात, असं आयुर्वेद सांगतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे प्राण. प्राण म्हणजे अन्नातील जीवनशक्ती किंवा जिवंतपणा. पारंपरिक भारतीय विचारधारेनुसार जे अन्न अगदी ताजं शिजवलेलं असतं त्यात सर्वोच्च पातळीचा प्राण असतो. पण तेच अन्न जेव्हा आपण फ्रीजमध्ये अनेक तासांसाठी किंवा दिवसांसाठी साठवून ठेवतो तेव्हा ते शिळं आणि तामसिक बनतं. अशा अन्नातून शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळत नाही आणि हेच तामसिक अन्न खाल्ल्याने शरीरात जडत्व, आळस आणि कालांतराने विविध आजार वाढू शकतात, असा आयुर्वेदाचा दावा आहे. आता आपण वळूया दुसऱ्या बाजूकडे, विज्ञानाचा दृष्टिकोन आणि यातली खरी तथ्ये काय आहेत ते पाहूया. तर विज्ञान याकडे कसं बघतं बघा. सर्वात पहिलं आणि निर्विवाद सत्य हे आहे की फ्रीज अन्नाला खराब होण्यापासून वाचवतो. फ्रीजमधल्या कमी तापमानामुळे अन्नामध्ये निर्माण होणाऱ्या घातक बॅक्टेरिया आणि फंगस म्हणजेच बुरशीची वाढ पूर्णपणे थांबते. जर तुम्ही शिजवलेलं अन्न सामान्य तापमानात बाहेरच ठेवलं तर ते काही तासातच कुजून तुम्हाला फूड पॉयझनिंग होऊ शकतं. शिवाय फ्रीजमध्ये अन्न ठेवल्याने त्यातील प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅटसारखे मॅक्रोन्यूट्रिएंट्स अजिबात नष्ट होत नाहीत. ते अगदीच सुरक्षित राहतात. आता अन्न पुन्हा गरम करण्याबाबतचा हा जो गैरसमज आहे तो थोडा स्पष्ट करूया. होय, हे नक्कीच खरं आहे की शिजवलेलं अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील काही मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजेच विशिष्ट जीवनसत्व कमी होऊ शकतात. पण यामुळे अन्न रातोरात विष बनत नाही. विज्ञानानुसार फ्रीजमधलं अन्न विषारी बनतं हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि थोडासा अतिशयोक्तीचाच आहे. पोषणाची पातळी थोडी कमी होत असेलही, पण ते अन्न खाण्यायोग्य नक्कीच राहतं. एक खूप रंजक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. अति थंड पाणी पिण्यावर दोन्ही बाजू काय म्हणतात बघा. आयुर्वेद म्हणतो की थंड पाण्यामुळे अग्नी मंदावतो. आणि विज्ञान काय म्हणतं? विज्ञानालाही हे मान्य आहे की अति थंड पाणी प्यायल्याने आपल्या पोटातील रक्तवाहिन्या काही काळासाठी आकुंचन पावतात आणि यामुळे शरीराचा पचनाचा सुरुवातीचा वेग खरोखरच थोडा मंदावतो. म्हणजे बघा, सांगण्याची पद्धत वेगळी असली तरी दोघांचाही निष्कर्ष एकाच दिशेने जाणार आहे. मग आता खरा प्रश्न उरतो तो हा की आयुर्वेद आणि विज्ञान या दोन्हींमध्ये खरा सुवर्णमध्य काय आहे? ताजं खा आणि निरोगी रहा हे आयुर्वेदाचं मूळ तत्व 100% बरोबर आहे. ताज्या अन्नाची चव, त्याचा सुगंध आणि त्यातून मिळणारं पोषण हे फ्रीजमधल्या अन्नाला कधीच येणार नाही, याबद्दल दुमत नाहीच. पण आजच्या व्यावहारिक जगाचं काय? आजच्या या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या जगात रोज 3 वेळा ताजं अन्न बनवणं खरोखरच शक्य आहे का? बऱ्याच घरांमध्ये हे अजिबात शक्य नाहीये. हीच आपली आजची वास्तविकता आहे. म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आपण एका वाक्यात सांगू शकतो: फ्रीज हा आपला शत्रू नाही, तर तो आपण चुकीच्या पद्धतीने वापरतो. जरा विचार करा, जर फ्रीज या उपकरणाचा शोधच लागला नसता तर जगात अन्नाची किती प्रचंड नासाडी झाली असती. खूप मोठं अन्न संकट उभं राहिलं असतं. त्यामुळे एखाद्या अत्यंत उपयुक्त उपकरणाला विलन बनवणं योग्य नाही. मुख्य समस्या फ्रीजमध्ये नाहीये, तर तो वापरण्याच्या आपल्या सवयींमध्ये आहे. तर मग सुवर्णमध्य कसा साधायचा? यासाठी फ्रीज वापरण्याचे हे 4 स्मार्ट नियम नक्की लक्षात ठेवा. हे 4 नियम अगदी साधे पण महत्त्वाचे आहेत. नियम पहिला,
फ्रीजमधून अन्न किंवा फळे काढल्या लगेच खाऊ नका. ते किमान अर्धा ते 1 तास बाहेर राहू द्या, जेणेकरून ते रूम टेम्परेचरला येईल आणि तुमचा पचनाचा अग्नी बिघडणार नाही. दुसरा नियम, अति थंड किंवा चिल्ड पाणी पिणे टाळा. तहान लागलीच तर माठातलं पाणी हा उत्तम पर्याय आहे. तिसरा नियम, फ्रीजमधलं अन्न फक्त एकदाच बाहेर काढून गरम करा. वारंवार गरम कराल तर उरलेली जीवनसत्वेही नष्ट होतील. आणि चौथा नियम, शिजवलेलं अन्न 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नका. एक मर्यादा नक्की पाळा. यासोबतच आणखी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कच्च्या भाज्या, फळे, दूध किंवा कणिक साठवण्यासाठी फ्रीज ही एक अत्यंत उत्तम आणि सुरक्षित जागा आहे. या गोष्टी दीर्घकाळ टिकतात. परंतु एकदा अन्न शिजवलं की त्याची टिकण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शिजवलेलं अन्न शक्य तितक्या लवकर संपवणं हेच आपल्या आरोग्यासाठी हितावह असतं. थोडक्यात सांगायचं तर ताजं अन्न हा सर्वोत्तम पर्याय आहेच. पारंपरिक ज्ञान इथे अगदी बरोबर आहे, पण त्याच वेळी वेळेअभावी आणि आजच्या धावपळीमुळे फ्रीज वापरणं हे काही पाप नाही आणि ते अन्न म्हणजे विष नक्कीच नाही, हे विज्ञानाने स्पष्ट केलं आहे. आपल्याला गरज आहे ती फक्त फ्रीजच्या स्मार्ट वापराची. परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा समतोल आपल्याला नक्कीच राखता येऊ शकतो. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आजकाल आपल्या घराघरात फ्रीजचा वापर नेमका कसा होतो? रोज ताजं अन्न बनवलं जातं की फ्रीजचा खूप जास्त आधार घेतला जातो? यावर नक्की विचार करा. आजचा या चर्चेतील माहितीचा उपयोग करून आपण आपल्या जीवनशैलीत नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतो. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच रंजक माहितीसह पुन्हा भेटूया.